आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की 11वीची जी मेरिट लिस्ट लागणार होती, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ती कशी बघायची, त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का नाही ते कसं चेक करायचं, याचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी आपल्या चॅनलवर हे मेन व्हिडिओ आपल्या ॲडमिशन रिलेटेड किंवा वेगवेगळे भरती रिलेटेड आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्याऐवजी आपल्याला या 11वीच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी होम पेज आहे, सर्च कॉलेज प्रोव्हिजनल लिस्ट, या ठिकाणी प्रोव्हिजनल लिस्टचा ऑप्शन आहे। या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता डाउनलोड नावाचं प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन नावाचं बटन आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घेऊ शकता। नसेल तर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकून डायरेक्ट सर्च ऑप्शनवर आपण क्लिक करू शकतो। याच्यावरून पण समजेल की आपलं लिस्टमध्ये नाव आहे का नाही। तसेच आपण या ठिकाणी आता डाउनलोड प्रोव्हिजनल लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला चेक करून दाखवतो। या ठिकाणी डाउनलोड, त्याच्यानंतर या ठिकाणी असे ऑप्शन दिसतील, चार ऑप्शन दिसतील 500 ते 400, 399 ते 300, 299 ते 200, 199 ते 175 असे मार्क्स दिसतील। म्हणजेच काय, जर तुम्हाला 10वीला 400 किंवा 500च्या याच्यामध्ये जर मार्क्स असतील तर तुमचं नाव ह्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये येणार आहे। जर तुमचं नाव तुम्हाला जर 10वीला 300 ते 399 इतके मार्क असतील 500पैकी तर तुम्हाला सेकंड लिस्टमध्ये तुमचं नाव येणार आहे। त्याच पद्धतीने असं आहे 200 ते 299, 175 ते 199 असे मार्क्स असतील तर त्याप्रमाणे तुमचं या लिस्टमध्ये नाव येणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या लिस्टमध्ये आपण एक क्लिक करून घेऊ। या ठिकाणी आपली PDF या ठिकाणी डाउनलोड होईल। त्या PDFमध्ये जर तुमचं नाव असेल तर या ठिकाणी तुम्ही पुढच्या कॅप राऊंडसाठी इलिजिबल होऊ शकता। या ठिकाणी आता नाव कसं चेक करायचं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी हे ॲप्लिकेशन नंबर आहेत, ते ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला सर्च करायचे आहेत। हे नक्की तुमचा नंबर या ठिकाणी कोणता आहे ते वगैरे नंबर सर्च करून या ठिकाणी आपलं नाव आहे का नाही या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं। या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर दिलेले आहेत। जर तुम्ही ही मोबाईलमध्ये लिस्ट ओपन केली असेल तर मोबाईलवरती सर्चचं बटन दिसतं, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका, त्याच्यावर तुम्हाला समजून जाईल की तुमचं लिस्टमध्ये नाव आहे का नाही। याच पद्धतीने टोटल या ठिकाणी 5368 पेजेस आहेत। तर या ठिकाणी एवढे पेजेस तुम्हाला दाखवणे हे शक्य नाही, हे लोड भरपूर होत आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही लिस्टमध्ये नाव चेक करून घेऊ शकता। तसंच आता तुम्हाला पुढची माहिती सांगतो, याच्या कॅप राऊंडची वगैरे पुढची माहिती। जर या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल, त्याच्यानंतर या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला आज 6 तारीख आहे, तर 6 तारखेनंतर 7 तारखेपर्यंत हे लिस्ट आपल्याला दिसणार आहे। तसंच जर लिस्टमध्ये नाव असेल तर 9 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं, म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये नाव आलं आहे म्हणताना फायनल मेरिट लिस्टमध्ये पण नाव तुमचं नक्कीच येणार आहे। तसंच 9 तारखेला एक कॅप राऊंड 1ची लिस्ट लागणार आहे। या ठिकाणी पाहू घ्या, 9 तारखेला लिस्ट लागणार आहे। ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव आल्यानंतर 10 तारखेला कळणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं, कोणतं कॉलेज नाही भेटलं वगैरे, ते सर्व माहिती कळणार आहे। तुम्हाला कोणता ट्रेड भेटला वगैरे, ते किती ट्रेड वगैरे लागले, ते सर्व माहिती तुम्हाला 10 तारखेला समजणार आहे। तसेच 10 तारखेला जर तुमच्याला एखादं कॉलेज जर लागलं असेल तर त्याचं ॲडमिशन हे आपल्याला 11 तारीख ते 18 तारीख या दरम्यान आपल्या कोणतं कॉलेज लागले त्या कॉलेजवरती जाऊन हे ॲडमिशन घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथून एक प्रोव्हिजनल सर्टिफिकेट काढून घ्यायचं असतं। ते सर्टिफिकेट घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठीच म्हणतात त्याला कॅप अलॉटमेंट लेटर असं म्हणतात। ते लेटर काढून घ्यायचं आहे आणि तुमच्या कॉलेजवर जाऊन तिथं तुम्हाला जाऊन ॲडमिशन करून घ्यायचं आहे। जर एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी पहिलं कॉलेज लागलं नाही तर त्याने दुसरा राऊंड भरायचा आहे। तो दुसरा राऊंड भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मुदत दिलेली आहे की 20 तारीख या ठिकाणी दिलेलं आहे बघा। 20 तारखेला डिस्प्ले ऑन वेकेशनल सेकंड राऊंडचे या ठिकाणी दाखवलं आहे बघा सेकंड राऊंडसाठी। तर 20 तारखेचा आपण वाट बघायची आहे। जर तुम्हाला पहिल्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेज लागले नसेल तर दुसरा मेरिट लिस्ट ही 20 तारखेला चालू होणार आहे। त्या टायमाला तुम्ही कॉलेज वगैरे चेंज करून मागे पुढे करू शकता। तुम्ही जर आत्ता कमी कॉलेज टाकले असेल तर तुम्ही पुढच्या राऊंडला जास्त कॉलेज टाका, म्हणजे तुमचं नाव नक्की लागेल। त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन करू शकता। जास्त माहितीसाठी तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन आहे, त्या ठिकाणी कमेंट्स करून आम्हाला प्रश्न विचारा, आम्ही 100% त्याची खात्रीशीर उत्तर देऊ तुम्हाला। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।